नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश शेकाडे पाटील तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आपण सध्याची जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर बोलणार आहोत। म्हणजे महाराष्ट्र कृषी सेवेची जी काही ॲड आहे 2 वर्ष झाली आली नाही। 2018 ला आली होती, 19 लाही आली नाही आणि या वर्षी आता 2 महिन्यात संपणार आहे। या वर्षी सुद्धा ती ॲड आलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, ठीक आहे ना? डिमोटिवेट झालेले आहेत, काय करावं, कशाचा अभ्यास करावा हे समजत नाही। मी पर्टिक्युलर बोलतोय कोणासाठी, जे एमपीएससीची तयारी करतात त्यांच्यासाठी। बँकिंगची ॲड येत आहेत, ते बँकिंगची तयारी करणारे त्यांची ही सुद्धा ॲड येईल, बरोबर ना? पण मग आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जे महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षेची तयारी करत होते त्यांनी सध्या काय करावं, तो आता त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की बाबा आपली ती ॲड कधी येईल याची काही गॅरंटी नाही, तोपर्यंत आपण काय करावं, बरोबर ना? तर आज मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे की महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात येईपर्यंत आपण कसला अभ्यास करायला पाहिजे आणि तो अभ्यास कंटिन्यू कसा ठेवायला पाहिजे आणि त्या अभ्यासातून आपण इतरही परीक्षा कशा पास होऊ शकतो आणि महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षेची जाहिरात जरी आली तरी आपलं त्यात कुठलंही नुकसान होणार नाही हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला सांगितलेच आहे महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षेची जी काही जाहिरात आहे, आता एक आणखीन एक तुम्हाला पॅटर्न समजून सांगायचं किंवा एक कसं आहे की 2016, 17, 18 हे 3 वर्ष कंटिन्यू ॲड आली, बरोबर ना? तर आता तुम्ही म्हणसाल सर बाबा याच्या अगोदर तर खूप वेळा कंटिन्यू आलेले आहेत का? तर नाही, 16, 17 आणि 18 हे 3 वर्ष आली। त्याच्या अगोदर बघा 14, 15, 13 जाहिरात नव्हती, बरोबर ना? 2012, 11ला जाहिरात होती। आता तुम्ही ज्यावेळेस हे मी सांगितल्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस पूर्व परीक्षेचे प्रश्नसंच काढता किंवा बाहेरचे जे काही मार्केटमध्ये असतात किंवा आपण आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपण प्रश्नपत्रिका पाहतो, जुन्या प्रश्नपत्रिका, बरोबर ना? तर जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 11, 12ची सापडेल, 16, 17ची 18ची सापडेल, बरोबर ना? तर तुम्हाला त्यामध्ये या कुठेतरी ते दिसणार नाही या बाकीच्या। तर माझं म्हणणं काय आहे, आपण जे काही कृषी सेवा पूर्व परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी आत्ताचा वेळ जो आहे तो महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षेची सुद्धा तयारी होईल आणि बाकीच्या गोष्टीची पण तयारी होईल असा अभ्यास करायला पाहिजे, बरोबर ना? तर आपण आता एक महत्त्वाचं काय आहे की बाबा मराठीचा अभ्यास करायचा, कसा करायचा, बरोबर ना? मराठीचा करायचा, इंग्रजीचा करायचा। आपण बाकीच्या काही महापरीक्षा बोलतो आता बंदच झालं, अशा काही परीक्षा होतील त्याचा सुद्धा आपला अभ्यास झाला पाहिजे। तर हा एकंदरीत अभ्यास आपण कसा करावा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत, बरोबर? तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आपण विषय कोणते असतात, आपल्याला कोणते असतात। आपल्याला आपली महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा तर सोडायची नाहीच आहे, ती तर करायचीच आहे आणि आपल्याला त्याच्यातून पण अधिकारी व्हायचं आहे। पण तोपर्यंत ती जर जाहिरात आली नाही किंवा यायला वेळ असेल तर मग आपण त्याच्यावरच फोकस करायला पाहिजे का किंवा आपण इतरही परीक्षेचा अभ्यास त्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे, हे एक महत्त्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्या पूर्व परीक्षेला जे काही विषय असतात त्या विषयासाठी आपण कशाचा अभ्यास करतो आणि त्या विषयाचा आपण अभ्यास कसा करायला पाहिजे म्हणजे इतर परीक्षेला सुद्धा त्याचा फायदा होईल। आज आपण बघू की पहिल्यांदा मी सांगतो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कृषी सेवा पूर्व परीक्षेसाठी कोणकोणते विषय असतात। ॲग्रिकल्चर सोडून म्हणतो मी, आपण जनरल बद्दल बोलतो, बरोबर ना? तर जनरल मध्ये तुम्हाला माहिती आहे का आपल्याला मराठी विषय असतो, बरोबर? दुसरा इंग्लिश असतो, मराठी असतो, इंग्लिश असतो, हिस्ट्री असतो, ठीक आहे? तर हिस्ट्रीपेक्षा तुम्हाला इतिहास असतो, नंतर भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, बरोबर ना? आता एवढे विषय आपल्याला इथून असतात। तर तुम्ही या विषयाकडे जर एकंदरीत बघितलं आणि तुम्ही कोणत्याही जर पूर्व परीक्षेचा किंवा आयोगाचे जे काही पेपर आहेत त्यामध्ये STI-PSIचा पेपर होतो, राज्यसेवेचा पेपर असतो, आणखीन इतरही काही पेपर असतात, आपले तुम्ही महापरीक्षा पोर्टलचे पेपर दिलेले असतील किंवा कृषी सेवेचा पेपर असेल, यामध्ये हे विषय कॉमन दिसतील तुम्हाला कुठे पण, बरोबर ना? तर माझं म्हणणं असं काय किंवा माझं वैयक्तिक मत किंवा तुम्हाला एक सजेशन राहील
ते तुम्ही घ्या किंवा नका घेऊ ते तुमच्यावर आहे, बरोबर ना. तर मी हे तुम्हाला सांगतोय की हे विषय आपण आता फक्त महाराष्ट्र कृषी व पूर्व परीक्षेकरता न करता त्या विषयाच्या गो थ्रू जाता किंवा पूर्ण त्या विषयाचा अभ्यास आपण करा. म्हणजे परीक्षा कोणती असो त्यामध्ये मराठीचे प्रश्न आले तर ती मराठीचा प्रश्न आपल्याला आला पाहिजे असा त्याचा अभ्यास करा, बरोबर ना. म्हणजे महाराष्ट्र कृषी व पूर्व परीक्षा असो, महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा असो किंवा कोणत्याही परीक्षेची मुख्य परीक्षा असो किंवा जे काही क्लास 3 क्लास 4चे जे काही पदं असतात त्यामध्ये मराठीचे प्रश्न असतात ते सुद्धा आपल्याला आले पाहिजेत. म्हणजे तुम्ही आता काय करा, मराठीचा अभ्यास असा करा की तुम्हाला कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये जर मराठीचे प्रश्न असले तर तो प्रश्न तुम्हाला आला पाहिजे, बरोबर. म्हणजे मराठी हा तुम्ही विषय म्हणून अभ्यास करा, परीक्षेपुरता किंवा या परीक्षेला हा एवढाच भाग आहे तेवढा करू नका. मराठीच्या पुस्तकातनी जेवढे चॅप्टर दिलेत, मोरा वाळंबे सरांचं जे काही बेस्ट बुक आहे महाराष्ट्रामध्ये. आता मॅक्झिमम मुलं काय म्हणतात, सर बाबा काही प्रश्न तर मोरा वाळंबेच्या बाहेर पण जातात. आयोगाचा जर विचार केला तर 90 ते 95% प्रश्न असतात, बरोबर. ते मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातले असतात. आता मला सांगा, तुम्ही 90 ते 95% परीक्षेचा अभ्यास करा ना, किंवा 90 ते 95%वर फोकस करा. 5% सगळेच लढतात. तुम्ही हे सोडून द्या आणि 5% सर याच्यात बाकीचे प्रश्न नाही, अरे बाबा हे जे आहे ते करा होतं, बरोबर ना. तुम्हाला व्होकॅब्युलरी कोणाच्या मधून करायचं ते करा. 3, 4 काय 5 पुस्तक वापरा, मी जर त्याच्यासाठी काही म्हणणं नाही. आणि तुमचं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक जर परफेक्ट झालं, कोणी असे असतात काही काही जण सर मी 100 के वाचलं 50 के वाचलं त्यांचे परफेक्ट होऊ शकते, बरोबर ना. तर हे पुस्तक परफेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की बाबा काही विषय आपले आपण दुसरं सुद्धा पुस्तक पेपर करायला पाहिजे तर तुम्ही अवश्य करू शकता, ठीक आहे ना. माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे, मराठी विषयाला एवढं महत्व काय आहे. आता मी तुम्हाला एक एक विषय सांगतो ते तुम्ही लक्ष द्या, बरोबर. आता मराठी तर आता आपण हे कृषी सेवा पूर्व परीक्षा पाहिली, ऍग्रिकल्चरची जी आपली कृषी सेवा असते, बरोबर. त्यामध्ये 15 प्रश्न. महत्व पाहतो विषयाला किती आहे, 15 प्रश्न असतात, बरोबर. वन सेवा परीक्षा पाहिली 25 प्रश्न असतात. STI, PSI, ASO मुख्य परीक्षा पाहिली 50 प्रश्न असतात. तलाठी, ग्रामसेवक प्रश्न असतात ना, कृषी सेवक 20 प्रश्न. लक्षात आलं. कृषी सेवक नंतर आपलं ठीक आहे, कृषी विस्तार अधिकारी 15 प्रश्न. आता ह्या विषयाचा अभ्यास केला तर तुम्हाला एवढ्या परीक्षामध्ये एवढ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येते. तर तुम्ही अभ्यास आता असा करा की कोणतीही परीक्षा येऊ असं नाही की बाबा मग मी महाराष्ट्र कृषी व पूर्व परीक्षा येईपर्यंत कोणती परीक्षा देत नाही किंवा नोकरीच करत नाही, आली तर मी करील नाही तर करणारच नाही. तसं काही करू नका. जास्त कोणीही व्यक्तीचा आशिक बनवू नका. हे याच्यावर फोकस करा. आपल्याला कितीतरी परीक्षा देता येतात, बरोबर ना. तर याच्यावर तुम्ही लक्ष द्या की आपल्याला कृषी सेवा देता येते, वन सेवा देता येते, STI PSI ची पूर्व परीक्षा देता येते. ती पास झाला, मुख्य परीक्षेला मराठी आहेच, पण करा ना त्याचा अभ्यास, आहे ना वेळ, ठीक आहे. कृषी सेवक 20 प्रश्न येतात मराठीवर. कृषी विस्तार अधिकारी 15 प्रश्न येतात. फॉर्म भरलेले परीक्षा कधी पण होऊ शकते. तुम्ही ते द्या सोडून, ज्याचे फॉर्म भरले ते सोडून द्या आणि ही परीक्षा कधी येते याच्या विचारात दिवस घालू नका. अभ्यास करा. परीक्षा ज्यावेळेस यायच्या ऍड यायच्या त्यावेळेस येतील, पण आपण त्यासाठी तयार असलो पाहिजे. युद्ध कधी होईल आपल्याला माहित नाही. युद्ध तारीख आपण जाहीर करत युद्धाची तयारीच करायची नाही का. युद्धाची तयारी अगोदर करावी लागेल तरच आपल्याला हे युद्ध जिंकता येईल. युद्धासारखंच आहे, बरोबर. हे झालं मराठी. आता दुसरा विषय आपला इंग्रजी. इंग्रजी विषय बघा. तर
इंग्लिश विषयाचं काय आहे, सर्वात महाराष्ट्रातील सर्व जे काही विद्यार्थी आहेत त्यांना अवघड जातो, बरोबर ना. तर आपल्याला अवघड जायचं काहीच करायचं नाही. आपल्याला मार्क आले पाहिजे, आपल्याला काही घेणं नाही, आपल्याला पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश बोलता आलं पाहिजे असं आपलं काही म्हणणं नाही. आपलं म्हणणं काय आहे की आपल्याला परीक्षेत जेवढे काही मार्क येतं, 15 प्रश्न असतील तर 10 ते 12 तरी प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे. 15 ते 15 नाही येऊ द्या ना बाबा, पण 10 ते 12 तरी आपले बरोबर यायला पाहिजे, बरोबर. आता इंग्लिशचं वेटेज बघा, कृषी सेवा पूर्ण परीक्षेसाठी 15 प्रश्न, बरोबर. वनसेवेसाठी 35 प्रश्न. सेम आहे STRPS आहे, ASO मुख्य 30 प्रश्न, बरोबर. पुन्हा कृषी सेवा किती प्रश्न, 20 प्रश्न. विस्तार अधिकारी 15 प्रश्न. एवढं महत्वाचं वेटेज या विषयाला आहे. तुम्ही याच्यासाठी अभ्यास करा, विषयाचा अभ्यास करा, त्याच्यासाठी चांगले पुस्तकं वापरा. कोणी म्हणते याचं वापरा, या विषयासाठी वेगळं वापरा, या परीक्षेसाठी वेगळं, त्या परीक्षेसाठी वेगळं. अरे बाबा तू विषय परफेक्ट कर ना. ते विषय आला की त्यातले प्रश्न तुला आले पाहिजे, ती परीक्षा कोणती असो. तो विषयाचा एवढा अभ्यास करायचा डिटेल की आपल्याला त्यांना किती का अवघड विचारू का किती का सोपा विचारू, आपला चुकलाच नाही पाहिजे. काय विचारायचं ते विचारू द्या, विषय असा परफेक्ट करा. आज 3 मार्च पासून, म्हणजे मार्च महिन्यापासून आज ऑक्टोबर चालू आहे, एकही परीक्षा झाली नाही. पण तुम्हाला असं वाटते का तुमचा अभ्यास परफेक्ट झाला नाही ना. 50% लोक असं झालं असेल, काय सांगता येईल, केला असेल त्यांनी. पण आज तुम्ही परफेक्ट व्हा, त्या विषयामध्ये पारंगत व्हा. परीक्षा कोणती असो, मला तो जर विषय आला तर मी त्या प्रश्नाचे सगळे उत्तर माझे त्या विषयाचे बरोबर येतील, असं करा. परफेक्शन आणा, बरोबर. आपण या व्हिडिओमध्ये मराठी आणि इंग्लिश बद्दल चर्चा केली. पुढचा जो काही व्हिडिओ आपला GS मध्ये जे काही विषय राहिले, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, त्या विषयाचं कोणत्या परीक्षेमध्ये महत्व आहे, त्याचा अभ्यास कसा करावा, बरोबर ना. अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. परीक्षा जेव्हा व्हायची तेव्हा होईल, बरोबर ना. परीक्षा झाली नाही तरी आपला अभ्यास परफेक्ट असला पाहिजे, ज्यावेळेस असेल त्यावेळेस पण आपला अभ्यास परफेक्ट असला पाहिजे. हे काय आपलेच हालचाल नाही येतो, फक्त कृषी सेवाल्याची ऍड येत नाही, ग्रुप सीची पण ऍड आली नाही. मग ते मुलं म्हणतात का बाबा आमची कधी येईल, आमची कधी. तसं नाही, दुसरे पर्याय शोधा, दुसऱ्या परीक्षा द्या, त्यामध्ये लागा. ह्या ऍड येईल त्यावेळेस तुम्ही ते वाटलं ते जॉब सोडून द्यायचं तर इथली परीक्षा द्या, इथे पास झाली इथे नोकरी करा. एम काय आहे आपलं, आपल्याला आयुष्यात सेटल होणं आहे, बरोबर ना. जो व्यक्ती सेटल झाला तो क्लास 1 कुठेही करा, क्लास 2 कुठेही करा. पण माझं म्हणणं काय आहे, त्या विषयाचा अभ्यास तुम्ही करा. आता परीक्षेवर डिपेंड राहू नका. मग कृषी जॉब परीक्षेला इंग्लिशचे हा प्रश्न विचारत नाही बाबा, पॅसेज येत नाही, मी आता पॅसेजची तयारी करत नाही. अरे बाबा मग वनसेवेला पॅसेज येतो ना, त्याची परीक्षा तू दिली तर तुला पॅसेजचे प्रश्न येणार नाही, त्याची पण तयारी कर. कुणाचं नशीब कुठं असेल हे कुणी या जगात सांगू शकत नाही, म्हणून विषयाचा अभ्यास करा. आता तुम्हाला इंग्रजीचे काही किंवा इंग्लिशचे काही पुस्तकं सांगतो आणि मराठीची पुस्तकं सांगतो. आता मराठीसाठी तुम्हाला मोरावळांचं पुस्तक व्याकरणासाठी खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. व्याकरणासाठी तुम्ही मराठी विषयासाठी मोरावळांनी सरांचं पुस्तक वापरा. बरोबर. तुम्हाला शब्दसंग्रह, शब्दसंग्रहासाठी खूप मोठी पुस्तक आहेत. मोरावळांनी सरांच्या याच्यात सुद्धा शब्दसंग्रहाचा साठा दिलेला आहे. आपलं बाळासाहेब शिंदे सरांच्या याच्यात सुद्धा शब्दसंग्रहाचा साठा दिलेला आहे. आणखी के सागरचा शब्दसंग्रह आहे, दीपस्तंभ अकॅडमीचा शब्दसंग्रह आहे. पण तुम्हाला बेस्ट जे बुक वाटतं ते बुक तुम्ही बघा. आणि कसं असते,
आता अनुभव विचारून सुद्धा काही गोष्टी तुम्ही करू शकता. जसे की बाबा या पुस्तकातले प्रश्न आले होते का, के सागरच्या शब्दसंग्रहामध्ये आता मॅक्झिमम बघा 15 प्रश्न जे असतात तर 13 पर्यंत प्रश्न तुम्हाला मला मॅडम सरांच्या पुस्तकातून मिळून जातो. कधी कधी 15 पण मिळतात. असं नाही की बाबा 13च येतील मग सरांना सांगितलं 13 असं मी म्हणत नाही, 15 पण येऊ शकतात. पण 1-2 प्रश्नाचं कमी जास्त होऊ शकते. पण 13 तुमचे 13 जर बरोबर आले, तो जो 1-2 प्रश्न आला तिकडे जास्त वेळ तुम्ही तेवढ्यात दुसरा विषय वाचू शकता. बरोबर ना. तर शब्दसंग्रहासाठी तुम्हाला जे पसंत आलं किंवा के सागरचा शब्दसंग्रह आहे. बरोबर. पुन्हा आपल्या आता मोराबाळांबे सरांच्या पुस्तकासोबत सुद्धा शब्दसंग्रह सुद्धा येत आहे, त्याची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. असेही मराठीची तयारी तुम्ही करा. आणि मराठीला मिनिमम मी काय सांगतोय, मिनिमम 2 तास तुम्ही द्या. कारण मराठी हा विषय एवढा महत्त्वाचा आहे. मुख्य परीक्षा असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, कृषी विस्तार अधिकारी असो, कोणताही विषय असो मराठी असतेच. नामाचे प्रकार सांगा, सर्वनामाचे प्रकार सांगा, विशेषण काय, क्रियापद काय, क्रियाविशेषण काय, उभयान्वय काय असतेच, प्रयोग काय, समास काय. त्यातले आपण एक एक टॉपिक घेऊ. आता कसं आहे, आपलं काही दिवस व्हिडिओ आले नाहीत, पण आता कंटिन्यू रेग्युलर तुमच्यासाठी व्हिडिओ मी येत जातील आपल्या चॅनलवर. आणि तुमचा प्रतिसाद असू द्या चांगला. आणि तुम्हाला काही वाटलं की बाबा सर याच्यावर व्हिडिओ बनवा, त्याच्यावर व्हिडिओ तुम्ही तुमच्या सजेशन कमेंटमध्ये करू शकता. आता हे झालं मराठीचं. 2 तास तुम्ही रोज अभ्यास करा. बरोबर ना. आपलं कसं ठरलेलं असतं की सकाळी 2 तास मराठीला द्यायचे, ते अवश्य द्या. बरोबर. आता इंग्लिश. आता जे लोक MPSCची तयारी करतात जनरली, म्हणजे कंपल्सरी आपले जे काही जनरल MPSC असते त्याची सुद्धा तयारी करतात, त्याचं काय करा तुम्ही, एक पाण्यात शिवून सणाचं बुटा, हे बुक तुम्ही रेफर करा. ग्रामरसाठी असो, ओकेपरीसाठी असो. आता काही झालं तर काही जणांना मराठीत नाही असायला पाहिजे बा असं वाटते, ते मराठीत असायला पाहिजे ज्यांना असं वाटते त्यांच्यासाठी MG शेख सरांचं पुस्तक आहे, युनिक अकॅडमीचं कॉम्पिटिशन आहे, MG शेख सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. आता हे 2 पुस्तक तुम्हाला सांगितले, याच्यात ओकेपरी सुद्धा दिलेली आहे. तुम्ही ह्या 2 विषयाचा याच्यासाठी सुद्धा 2 तास तुम्ही वेळ द्यायला असतो. 2 तास तुम्ही वेळ याच्यासाठी पण द्या. आणखीन काय आता की बाबा ॲड आपली कधी होऊ शकते, बरोबर ना. हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. सर ॲडचं कसं आहे बघा, आपलं मागणी पत्र आलेलं आहे, काय दिलं आपल्या याच्यावर तुम्ही बघितलं असेल. तुम्ही टाइम टेबल आयोगाचा दर महिन्याला येत असतो, पब्लिश होत असतो, त्यामध्ये एक वाक्य आपल्या जाहिरातीसमोर दिलेले आहे. असे हे कॉलम असतात. इथे दिले महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा, दिनांक वगैरे दिले नाही तर दिनांक तर गेला आपली, ती दिनांक वेळ गेली निघून. असा कॉलम आहे, याच्यात दिलेला आहे. काय दिलेलं आहे बाबा की त्यात मागणी पत्र आहे, परिपूर्ण नाही. मागणीपत्र परिपूर्ण नाही. म्हणजे मागणीपत्र नाही असं म्हणण्याच्या अगोदर काय नाही, वाक्य शब्द काय आहे, परिपूर्ण नाही. म्हणजे मागणीपत्र आहे का, तो हो आहे, पण ते परिपूर्ण नाही किंवा पूर्ण नाही. तुम्ही जर कोणी राज्यसेवेचा अभ्यास करत असाल त्यामध्ये असते शिष्याकडे नाही असं आहे काही वाक्य नाही, पण ते पूर्ण नाही किंवा परिपूर्ण नाही म्हणून जाहिरात आलेली नाही. तर याच्यासाठी खूप काही प्रयत्न असं काही करायची गरज नाही. प्रयत्न होतील, शासनाकडे काही निवेदनं जातील आणि ती जाहिरात आपली येईल. बरोबर ना. तर याच्यासाठी काही असतात संस्था असतात, कृषी पदवीधर संघटना असतात, ते याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि ते प्रयत्न करतील आणि ती आपली जाहिरात अवश्य येईल. बरोबर ना. मी असं म्हणत नाही की कधीच येणार नाही, का 5 वर्ष का 10 वर्ष येणार नाही, आणि हे पण म्हणत नाही की म्हणून तुम्ही दुसऱ्या याचा अभ्यास करा. मी काय म्हणतो हे लक्षात घ्या. आताचा अभ्यास असा करा की दुसऱ्या परीक्षेची सुद्धा जाहिरात आली तरी तो आपण फॉर्म भरता आला पाहिजे.
आपल्याला तो देता आला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे एवढं या विषयाबद्दल मी सांगितलं. जाहिरात येणार आहे, कधी ना कधी तरी येणार, म्हणजे येणार कधी ना कधी. मग म्हणसाल तर तुम्ही आता हे ज्यावेळेस नाही गेलं आणि आहे त्यावेळेस आपण जाहिरात आली, बरोबर. तर सर्वांनी अभ्यास करा, चांगला अभ्यास करा. घरी काही अडचणी असतील त्या विसरून त्या सोडून द्या. खूप सारे संकट असतात, आर्थिक संकट असतात, आर्थिक चणचण असते. त्या सगळ्या गोष्टींवर मात करून तुम्ही अभ्यास करा. मराठी इंग्लिशचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय कोणते टॉपिक करायचे, काय करायचं हे सुद्धा मी सांगेन तुम्हाला. आणि याचा चांगला अभ्यास करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला रेग्युलर येत राहतील. आपण बाकीचे जे काही इतिहास भूगोल असेल त्याचा अभ्यास कसा करावा हे सुद्धा सांगणार आहोत. धन्यवाद.